झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, प्रस्तावित आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. संत रोहिदासांचा मागासवर्गीय समाजातली एकजूट कायम राहावी आणि आरक्षणासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जी चौकट आखून दिलेली आहे त्या चौकटीत राहूनच आम्हाला आमची प्रगती करून घ्यायची आहे. त्यामुळे वेगळं काही याच्यातनं आम्हाला अपेक्षा नाही आहे. त्याच्यातून फार वेगळे आमच्या एकजुटीला फाटे फुटतील म्हणून आम्ही या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक भूमिका शासनाच्या समोर मांडलेली आहे. आणि सरकारने जर ऐकलं नाही तर रिडल सारखा मोठा मोर्चा या मुंबई शहरामध्ये निघेल आणि सरकारला मग अक्षरशः पावसाळ्याच्या अगोदर सरकारच्या नाकात तोंडात पाणी गेल्याशिवाय राहणार. एकीकडे उपवर्गीकरण व्हायला पाहिजे अशी मागणी होते वारंवार सगळीकडनं, त्याच्याबद्दल काय वाटतं? उपवर्गीकरण व्हायला पाहिजे अशा तऱ्हेची मागणी फक्त 59 जातीपैकी पूर्ण जातही नाही, काही ठराविक लोक करतायत. कुठल्या 59 जातीपैकी कुणी मागणी केली सांगा? उलट या मागणीचा तीव्र निषेध चाललाय सगळ्या राज्यात, गावागावात, तालुक्यात. हे पटलेलं नाही कोणालाच. आणि मातंग समाजातली काही मंडळी असा प्रयत्न करतायत. त्यांची सुद्धा समजूत काढण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळी मंडळी एकत्रित बसतोय आणि त्यांच्याबरोबर मोकळेपणाने आम्ही चर्चा करणार आहोत. ते काय आमचे शत्रू नाहीत, ते पण आमचे भाऊच आहेत, तेही दुःखी आहेत, त्यांनाही वेदना आहे. आणि त्याच्यातून त्यांनी हा जो मार्ग शोधलाय त्याच्याऐवजी सरकारला सांगावं, सरकारने आता नुसतं याच्यावर गप्प बसता कामा नये की उपवर्गीकरण केलं आता तुमची प्रगती तुम्ही बघा. तुम्हाला सरकारला वाटतंय ना, सरकारची खात्री झाली आहे ना की हा समाज मागे आहे, मग सरकारने मोठ्या पॅकेजची घोषणा करावी, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. वर्गीकरण रद्द झालं नाही, हा वर्गीकरण रद्द झालं नाही तर 59 जाती एकमेकाच्या विरोधात शत्रुत्वाच्या भावनेनं उभ्या राहतील. याने माझं खाल्लं, त्याने माझं खाल्लं, त्याने मला काय मिळालं नाही, अशा तऱ्हेची विनाकारण काहूर माजलं जाईल. जे 2 वर्षापूर्वी मराठा आणि ओबीसी समाजातनं जे आज घडलंय ना, आज एकमेकाच्या लग्नाला सुद्धा ती मंडळी जात नाहीत, एकमेकाच्या प्रेतयात्रेला जात नाहीत, एकमेकाच्या दुकानात जात नाहीत. सामाजिक ऐक्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात बाधा पोचलेली आहे. आणि ते वातावरण ह्या 69 जातीमध्ये सुद्धा होईल आणि ते राज्याच्या पुरोगामी राज्याला न शोभणार असेल, ते काही योग्य होणार नाही. फार मोठं नुकसान. पॉलिसी नेहमीच राहिलेली आहे, ह्याला आपण कसं प्रत्युत्तर देऊ? त्याला प्रत्युत्तर देऊन ती पॉलिसी हाणून पाडण्यासाठीच आम्ही सगळेजण संघटित झालोय. जातीतल्या लोकांना समजावून सांगतोय. मातंग समाजाने ही भूमिका घेतलेली आहे, त्यांच्याजवळ आम्ही जाणार आहोत, त्यांनाही समजावून सांगणार आहोत. कटुता बिलकुल आमच्यामध्ये राहू नये अशा तऱ्हेचा आमचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न आम्ही अत्यंत अंतःकरणापासून करणार आहोत. मान्यसाहेब, महार विरुद्ध मातंग असा सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक संघर्ष उभा राहू शकेल का या सगळ्या लढ्यात? या सगळ्या उपवर्गीकरण जर झालं तर हा संघर्ष आणि समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अशा तऱ्हेच्या विभागणीच्या भिंती उभ्या राहतील. दोन्ही समाज एकमेकाकडे द्वेषभावनेनं बघतील आणि एकजूट तर फार ठिकऱ्यात उडालेल्या असतील त्या एकजुटीच्या. आणि म्हणून हे होऊ नये म्हणून आम्ही सर्व स्तरावर हा प्रयत्न करतो. नेमका अशा पद्धतीने लॉस प्रत्येक समाजाला होणार आहे, का उपवर्गीकरण रद्द नाही झालं, एकमेकांच्या समोर समाज कसा काय उभा राहू शकतो? 15% आरक्षण आहे, 13% आणि 69 जाती आहे. त्याच्यातून जो माणूस शिक्षणाची कास धरणार नाही तो नक्कीच मागे आहे. एखाद्या घोड्याला बदाम पिस्ते खायला घातले आणि एखाद्या घोड्याला नुसतं कडबा वाळलेला घातलाय तर तो समाज मागेच राहणार. तर अभ्यासाचे बदाम पिस्ते आता प्रत्येकाने शोधायला पाहिजेत, अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करायला पाहिजे, तर या आरक्षणाच्या माध्यमातून नेमका फायदा होईल. आज ही परिस्थिती आहे.